म्हणजे महाराष्ट्रातला नारद मुनी आहे। त्यांना गेले 25 वर्ष जाऊन पण त्यांच्यामधल्या त्यांच्या पोटातला पोटशूळ ह्या मातृश्रीवरती कायमस्वरूपी दिघे जिवंत असताना पण मी सध्या साक्षीदार आहे। त्यावेळेला सुद्धा त्या दिघे साहेबांच्या बद्दल त्यांना आकाश होता आणि आज दिघे साहेब जाऊन 25 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आकाश आहे। हिंदी उदय सम्राट सहसमाधी बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे देवता आहेत। तू कशाला घालतोय आणि या महाराष्ट्राच्या देवताबद्दल काहीतरी आग लावायचे धंदे करायचे, लोकांमध्ये एखादा संभ्रम निर्माण करायचा, हे संजय राऊतांचं काम आहे। आणि संजय राऊत किंवा इथले उभाटा गटाचे जे नेते आहेत तथाकथित राजन विचारे ते संजय राऊतांना उत्तर देणार आहेत का? ते पण यांचे शिष्य होते। आणि संजय राऊतांना दिघे साहेबांना बोलायचा अधिकार अजिबात नाहीये। ज्या वेळेला दिघे साहेब काम करत होते दिघे साहेबांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले। ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, मुंबई असेल, दिघे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिघे साहेबांना मानाचा वर्ग आहे। आणि तुम्ही सांगता त्यांचा फोटो लावू नका बाजूला, ते फक्त जिल्हाप्रमुख होते। मग तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा पोटशूळ का? त्या जिवंत असताना पण त्यांच्या मनामध्ये पोटशूळ होता आणि आता पण त्यांच्या मनात 25 वर्ष गेले दिघे साहेब जाऊन सुद्धा तरी पण तुम्हाला त्यांच्याविषयी पोटशूळ आहे। जे ठाण्यामधले नेते आहेत उभाटा गटाचे जे दिघे साहेबांना मानतात म्हणून ते खासदार माजी खासदार झाले। ते माजी खासदार का झाले तर त्यांना हे कधीच त्यांना समजलं नाही, फक्त मातोश्रीच्या चाटुगिरी केली या लोकांनी। आणि मातोश्रीच्या चाटुगिरी करण्यासाठी संजय राऊत कुठच्या थराला जातात हे तुम्ही आज प्रत्यक्ष बघितलेलं आहे। दुसरं काही नाहीये। किती दिघे साहेबांच्या बद्दल तुम्ही अजून हे करणार आहात, तुम्हाला कधीही यश येणार नाही। आणि जी आता वाताहत चालली आहे मातोश्रीची त्याची ह्या दिघे साहेबांनी अक्षरशः तुळशीपत्र ठेवलं घराघरावरती आणि कितीतरी शिवसैनिक तयार केले। एकनाथ शिंदे साहेबांसारख्यांचा मुख्यमंत्री तयार केला त्यांनी। अजून काय पाहिजे तुम्हाला? पवार सर, हे संजय राऊतांचं वक्तव्य आहे, याच्यामागचा उद्देश काय तुम्हाला वाटतो? संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे काय, आता सर्व त्यांच्याकडून गेलेत। महाविकास आघाडीची जेव्हा सभा होते तेव्हा उद्धव साहेबांना हिंदू उदय सम्राट बोलण्यासाठी पण परवानगी घ्यावी लागते किंवा ते बोलत सुद्धा नाहीत। त्यांचेच पुत्र आहेत ना ते। आणि त्या शिंदे साहेब नेहमी बाळासाहेबांचा आदर करतात, नेहमी बाळासाहेबांबद्दल किंवा बाळासाहेबांच्या विचारांनीच आमची शिवसेना चाललेली आहे। बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चाललेली आहे। आणि तुम्ही दिघे साहेबांना जिल्हा अरे तुमचा माणूस तुमच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले ना, ते इतरांसाठी केले आणि जनता त्यांना मानते, नागरिक त्यांना मानतात। आजही त्यांच्या तसबिरीला हार घालतात, घराघरामध्ये त्यांच्या तसबिरी आहेत। संजय राऊतांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही उद्या वरती गेले तर तुमच्या घरातले तुमच्या तसबिरीला हार घालतील का? तुमच्या घरातले, बाकीचे बाहेरचे सोडून द्या, बाहेर तुम्हाला कोण कुत्रा विचारत नाही। तुम्ही लोक जाता म्हणून त्याची तिकडे प्रसिद्धी होते, बस बाकी काहीतरी बोलायचं, हात मध्ये वेड्यासारखं करायचं। आणि संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्रातला सर्वात मोठा नारद मुनी आहे। आग लावायचे धंदे करायचे, लोकांची दिशाभूल करायची, कार्यकर्त्यांना काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, आपापसामध्ये लावालावी करायची, हेच त्या संजय राऊतांचे धंदे आहेत। प्रॅक्टिकल वर्क काय म्हणून तुमची एवढी पिछाड होते, तुमच्याकडे कोणी येत नाही, म्हणजे वाईट वाटतं की 25 वर्ष झाली तरी पण। सर, ठाण्याला पहिली सत्ता शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामधून मिळाली। दिघे साहेबांचं घराघरामध्ये नाही तर प्रत्येक दुकानामध्ये फोटो आहेत। मात्र आता जे संजय राऊत ते वक्तव्य करतात त्यामागचं नेमकं कारण काय असेल? बाळासाहेबांच्या बाजूला जो फोटो लावले जातात म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे, प्रति बाळासाहेब किंवा बाळासाहेबांचं जे वर्चस्व ते कमी करण्यासाठी संजय आपलं तुमच्याकडून प्रयत्न होते असं त्यांचा आरोप आहे। अरे मातोश्रीवाले बाळासाहेबांचं महत्व कमी करतात। आम्ही ते बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवतात, आमचे शिंदे साहेब बाळासाहेबांच्या विचारांनी शिंदे चालवतात म्हणून ते एवढे आमदार खासदार आमचे निवडून आले। आणि येणारे सर्व महापालिका ते सुद्धा आम्ही युतीचे सर्व पदाधिकारी आमचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येणार आहेत। मुंबई महापालिका त्यांच्या हातून निघून जातली आहे म्हणून त्यांचा हा पोरबळ आहे। मुंबई महापालिकेसाठी त्यांचा जीवाचा आटापिटा चाललेला आहे। काय केलं त्यांनी आतापर्यंत? आज शिंदे साहेब अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करतात,
तुम्ही फक्त जाता, एखादं भाषण ठोकता आणि घरी जाऊन झोपता. बस बाकी काय तुमच्याकडे काय राहिले का तुमच्याकडे? आज तुमच्याकडे उमेदवारी घ्यायला लोक नाही. तुमच्याकडे ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे? मला एकच सांगायचं आहे की या सर्व प्रकारात राजन विचारे संजय राऊतांचा निषेध करणार का? उबाटा गटाचे राजन विचारे शिंदे साहेबांचा संजय राऊतांचा निषेध करणार का? केदार दिघे शिंदे साहेब संजय राऊतांचा निषेध करणार का? करणार का निषेध? राजीनामा देणार का ते लोक? दिघे साहेबांचे शिष्य समजतात ना ते राजन विचारे स्वतःला. आज जाळलाय येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्टँडने कशा प्रकारे शिकवलं जाईल? मागच्या वेळेला त्यांना आम्ही सांगितलं कसं काय करायचं होतं ते. यावेळेला परत त्यांनी ठाण्यात येऊन दाखवलं ठाण्यात येऊन त्यांनी, आणि मग सांगू आम्ही काय करायचं काय नाही करायचं. ओके. संजय राऊतांना आव्हान आहे का तुम्हाला ठाण्यात येऊन? त्यांनी येऊन दाखवा ना.